प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या जबरदस्त भागामध्ये 10 लाख सावनीपासून काढून घेण्यामध्ये आता इकडे मुक्ता आणि सागर हे पूर्णपणे यशस्वी झालेत आणि या सगळ्यामध्ये लकीचा सुद्धा विश्वास जिंकण्यामध्ये मुक्ताने खूप मोठं काम केलंय। असं मुक्ताने काय केलंय की ज्याच्यामुळे लकीचा विश्वास जिंकला आहे आणि सावनीची भांडेफोड झालेली आहे, या व्हिडिओमध्ये पाहूया। 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे सागरने मुक्ताला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्यावरती मुक्ता म्हणते काय करणार काय आहात तुम्ही, यावरती सागर म्हणतो मी काय काय करू शकतो ना याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये। मुक्ता म्हणते काय करू शकता सांगा तरी तुम्ही, असं म्हणत सागर आता मुक्ताला खूप जवळ घेतो आणि तिच्या गालावरती किस करण्या इतपत तोंड जवळ नेतो आणि तो सांगतो मी तुम्हाला। मुक्ता म्हणते काय मी तुम्हाला काय, यावरती सागर म्हणतो मी तुम्हाला एका चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जाऊ शकतो। असं म्हटल्यावरती मुक्ता चिडते आणि काय बोलताय तुम्ही असं म्हणत त्याचा हात धरते। त्यावरती सागर म्हणतो मग काय, पब्लिक प्लेस मध्ये नवऱ्याला कोण असं मारतं, असं मारणाऱ्या बायकांना सायकॅट्रिस्ट कडेच न्यायला पाहिजे, असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात। त्यावेळेला आता इकडे सागर म्हणत असतो नाही जोक्स पार्ट, अहो नीट तरी बोला काय चाललंय तुमचं, यावरती मुक्ता म्हणते कसं नीट बोलू, अहो रूम मध्ये किती घाणेरडा पसारा करून ठेवलाय, हे सगळं बघितल्यावरती मला इतकी शिरशिरी येते ना काय सांगू तुम्हाला। यावर सागर म्हणतो अहो हा पसारा नाहीये, मला एखादी गोष्ट भेटली नाहीये ना ती शोधण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मला ती गोष्ट शोधून द्या ना। मुक्ता म्हणते कोणती गोष्ट, सागर म्हणतो अहो तिजोरीची चावी नाही सापडत आहे, ती नाही सापडली म्हणून मी इतका पसारा सगळा काढलेला आहे, तुम्ही मला मदत करा ना ती चावी शोधून द्यायला। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणायला लागते नाही मला सकाळची किती कामं पडलेत, आत्ता मी तुमच्यासोबत चावी शोधत बसले ना तर या सगळ्यामध्ये मला उशीर होईल आणि खूप मोठी गडबड होईल, त्यामुळे मी तुमच्यासाठी चावी शोधू शकत नाहीये, मला जाऊ दे। सागर म्हणतो ऐका तरी, पण आता मुक्ता काही थांबत नाही, तिची सकाळची किचन मध्ये धावपळीची कामं चालू असतात, ती पूर्ण करण्यासाठी मुक्ता निघून जाते। तोपर्यंत इकडे सावनीला मैत्रिणीचा कॉल येतो, कारण सावनीने सांगितलेलं असतं की यावेळची किटी पार्टी माझ्याकडून मी 10 लाख रुपये देणार आहे, कारण सावनीला वाटलं असतं की सागर निघून गेला की तिजोरीतून पैसे काढेन आणि हिला देऊन टाकेन, म्हणून तिने ऑलरेडी मोठ्या टेचामध्ये 10 लाख देणार असं सांगितलेलं असतं। पण हे 10 लाख देण्यासाठी सावनीकडे काही पैसेच नसतात, सावनीकडे पैसे नसतात, त्यामुळे ती मैत्रीण काय बोलते या सगळ्यामध्ये तिला काही कळतच नसतं। आणि मग मात्र आता सावनी म्हणते हो मी म्हटले ना तुला पैसे देईन, यावर मैत्रीण म्हणते अगं पण ते लवकरात लवकर तुला द्यायला लागतील ना, नुसतं बोलून चालणार नाहीये। यावरती सावनी म्हणते हो मी तुला पैसे देणार आहे आणि ती फोन ठेवते। फोन ठेवल्यावर ती सावनी विचार करते अरे बापरे, म्हणजे जर का आत्ता मी हे पैसे नाही दिले ना तर माझं काही खरं नाही, माझाच मूर्खपणा झाला की मी हिला कबूल करून बसले की मी तुला पैसे देईन, हिला खरं तर मला आधी सांगायलाच नको हवं होतं की मी तुला पैसे देईन म्हणून, का हिला मी बोलून बसले की पैसे मी देणार आहे म्हणून, नाही चुकी तर माझीच झालेली आहे, मी हिला सांगायलाच नाही पाहिजे होतं। असं म्हणत ती स्वतःवरती चिडचिड करत असते, कारण आता तिच्याकडे पैसे पण नसतात आणि पैसे काढण्याचा चान्स पण नसतो, त्यामुळे ती चांगलीच गडबडलेली असते। तोपर्यंत इकडे मुक्ता किचन मध्ये काम करत असते आणि किचन मध्ये काम करत असलेल्या मुक्ताला या सगळ्यामध्ये सारखं सागरने आपल्यावरती असलेलं प्रेम किंवा सागर सोबत घडलेल्या घडामोडी किंवा या सगळ्यामध्ये सागरला तिने थांबवलेलं हे सगळे प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि मुक्ता गालातल्या गालात हसत असते आणि किचन मध्ये काम करत असते। त्याच वेळेला तिकडे आता लकी येतो आणि म्हणतो मम्मी मी डॉक्टरांकडे जाऊन येतोय, रुटीन चेकअप आहे। त्यावरती मुक्ता म्हणते थांब लकी तू एकटा जाऊ नकोस, मी तुझ्या सोबत येते। लकी म्हणतो नको वहिनी, अगं मी एकटाच जातो, तू येण्याची काही गरज नाहीये। यावरती आता इकडे मुक्ता सांगते नको, डॉक्टर काय म्हणतायत, औषध पाणी कसं घ्यायचं हे सगळं मला सुद्धा समजलं तर तुला मला ते देण्यासाठी सोपं पडेल, म्हणून मी तुझ्यासोबत येते आहे। यावरती इंद्रा म्हणते थांब ती बोलते ना ती येते तर जा ना तिच्या सोबत, अरे तू एकटा कशाला जातोयस, तू थांब आणि मुक्ता तुझ्या सोबत येईल, दोघं जण सोबत जा, जेणेकरून मला सुद्धा या सगळ्यामध्ये समजेल की तुला काय औषध दिलेत किंवा काय नाही ते। असं म्हणत असताना इकडे आता सागर येतो आणि अहो चला ना मला चावी नाही सापडत आहे,
कुठे आहे ती चावी शोधा. आता सावनी गडबडते. अरे बापरे, चावी तर माझ्याकडे आहे, ती चावी ठेवायला मी विसरले. पण आणि विसरले नाही विसरले काय फरक पडतोय, मला या सगळ्यामध्ये आता ह्याने पकडलं तर चावी सकट मला चोर पण म्हणतील आणि माझ्याकडे आता पैसे पण नाहीयेत, काय करू काय करू. तोपर्यंत सागर म्हणतो मुक्ता चला ना. अहो खरंच माझी चावी सापडत नाहीये. मुक्ता सांगते असं काय करताय, मला हे सगळं उरकून लकी सोबत जायचं आहे दवाखान्यामध्ये, मी कसं काय येऊ. यावरती सागर म्हणतो अहो असं काय करताय, मी आपल्या रूम मध्येच चावी ठेवली होती पण ती चावी कुठेच नाहीये, कुठे गेली असेल चावी. यावरती इंद्रा म्हणते अशी कशी चावी जाईल, आपल्याच घरातलं. इकडे चांगलीच सावनी घाबरलेली असते. त्यावरती इकडे आता सागर सांगत असतो तुम्हाला बाकी सोडून माझ्यासाठी वेळ आहे का, शोधणार आहात का माझी चावी. मुक्ता म्हणते आत्ता तरी नाही मी शोधणार. सागर म्हणतो पण मला आत्ताच हवी ना चावी, असं तुम्ही कधीच्या काळी शोधून मला कशी चालेल चावी. असं म्हणत दोघांचं बोलणं चालू असतं. त्यावरती इंद्रा म्हणते काय रे सागऱ्या तुझं, अरे रूम मध्येच असेल ना चावी, ती जाणार कुठे आहे. यावरती सागर म्हणतो सगळं शोधलं मी, अख्खं कपाट काढलं होतं, सगळं काढलं होतं पण मला कुठेही भेटत नाहीये. आता मात्र इकडे सगळ्या कोणी चावी घेतली असेल कोणी चावी घेतली असेल म्हणून सागरचं लक्ष सावनीकडे जातं. चोराच्या मनात चांदणं. सावनी लगेच गडबडते. हे बघ सागर, माझ्याकडे बघू नकोस हा, म्हणजे तू चावी शोधतोयस माझ्याकडे बघतोयस, माझ्याकडे काय बघतोयस या लकीला विचार. लकी म्हणतो ए माझा काय संबंध. सागर म्हणतो खरं खरं सांग, चावी कुठे ठेवलेली आहेस, चावी कुठे आहे. यावरती सावनी म्हणते अरे तू आत्ता बोलतोयस तेव्हा मला माहिती की तुझी चावी हरवली. चावी हरवले की चाव्यांचा जुडगा हरवलाय की अजून काय हरवलं, त्याला कसलं किचन होतं, मला कसं माहिती असेल हे सगळं. मला यातलं खरंच काही माहित नाहीये, तू माझ्यावरती संशय घेण्याचं काम करू नको. असं म्हणत सावनी आता आपल्याच बोलण्यात अडकते आणि सागरचा 100% विश्वास बसतो की या सावनीनेच ही चावी घेतलेली आहे. त्यावरती सागर चिडतो आणि सावनी जे काही आहे ते पटकन खरं बोल, माझी चावी मला देऊन टाक, तूच घेतलेस ना ती. यावरती आता सावनी अजून हट्टाला पेटते आणि ती सांगायला लागते माझ्याकडे चावी नाहीये. म्हणजे का दरवेळेला माझ्यावरतीच तुमचा संशय का, काय मी केलंय, मलाच का. या बाकी सगळ्यांना विचार, लकीला विचार, स्वातीला विचार, कोमलला विचार. यावरती लकी म्हणतो ए माझा काय संबंध या सगळ्याशी, मी का चावी घेईन. स्वाती म्हणते नाही नाही, या घरातलं कुणी ही चावी घेऊ शकत नाही तुझ्या पलीकडे, तूच ही चावी घेतलीस. असं म्हणत स्वाती लकी सगळेजण तिच्यावरतीच आता आरोप करत असतात. त्यावरती आता इकडे घाबरलेली असते सावनी. तर आता मुक्ता म्हणते ठीक आहे ना, तुम्ही जर का घेतली नाही तर आपण तुमच्या रूमची झडती घेऊया. तुमच्या रूमची झडती घेतल्यावरती मग आपल्याला समजेल ना. सावनी म्हणते नाही, माझ्या रूमची झडती घ्यायची नाही. सावनी गडबडते कारण आता सावनीने चावी चोरलेली असते हे तिला पक्क माहिती असतं आणि त्यामुळे जर चावी सापडली तर आपलं काही खरं नाही असा तिच्या मनामध्ये विचार येतो. त्यावरती इंद्रा म्हणते ए चटक चटक चांदणे, आमच्या घरात दुसरं असं कोणीच नाहीये की जो तुझ्यासारखा हे अशा कुरघोड्या करेल आणि त्यामुळे चला हिच्याच रूम मध्ये चला आपण चावी शोधूया. सावनी म्हणते अजिबात नाही. सागर म्हणतो का ग, तुला कर नाही तर डर कशाला पाहिजे, त्यामुळे चला हिच्याच रूम मध्ये जाऊया. असं म्हणत सगळेजण सावनीच्या रूम मध्ये आले निघतात. सावनी गडबडते, आता काय करू. ठीक आहे येऊ दे यांना रूम मध्ये, त्याच्या आधीच मी चावी माझ्याकडे काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि मग बघते काय करायचं ते. असं म्हणत सावनी आता सगळ्यांना चला रूम मध्ये असं म्हणत घेऊन जाते. पण ती घाबरलेली असते खरी. सावनीच्या रूम मध्ये आल्यावरती इकडे आता सावनी पटकन काय करू हा विचार करत असते आणि त्याच वेळेला ती रूम मधली चावी घेऊन आपल्या हातात घेते आणि बाकी सगळा पसारा अस्ताव्यस्त पसरून टाकते आणि सगळेजण रूम मध्ये येतात. रूम मध्ये आल्यावरती सावनी सांगायला लागते हे बघा म्हणूनच तुम्हाला मी सांगत होते की या सगळ्यामध्ये हा पसारा पडलाय माझा आणि आदित्यचा सगळा पसारा असा आहे, म्हणून मी तुम्हाला रूम मध्ये घेऊन येत नव्हते की तुम्ही म्हणाल किती पसारा करते, किती सगळं अस्ताव्यस्त ठेवते आणि त्याच कारणासाठी मी तुम्हाला इकडे आणत नव्हते. ठीक आहे बघा आता काय करायचं ते, इकडे सगळं पडलंय तिकडे सगळं पडलंय बघून घ्या. सावनीने आता हातात चावी ठेवलेली असते आणि ती विचार करते नाही काहीही करायला पाहिजे आणि आता ही चावी मला लकीच्या पॉकेटमध्ये म्हणजे लकीने जे जॅकेट घातले ना त्यात टाकते, जेणेकरून लकी या सगळ्यामध्ये दोषी येईल आणि मी पूर्णपणे निर्दोष म्हणून सिद्ध होईल. असा विचार करत आता सावनी चान्स शोधत असते की लकीच्या पॉकेटमध्ये मला कधी एकदा ती चावी टाकायला भेटते.
तोपर्यंत इकडे आता सगळं तिचं सामान चेक करत असतात. त्या सामानात चावी नसते कारण चावी हातात असते. त्यामुळे सगळं सामान पाहिल्यावरती सावनी म्हणते बघितलं मी जे बोलते ते खरंच बोलते आहे, चावी कुठेच नाहीये. त्यावरती मुक्ता विचार करते या सावनीने जर का चावी घेतली असेल तर हिने ती आदित्यच्या ह्याच्यावर लपवायला पण ती कमी करणार नाही. त्यामुळे आदित्यचं पण कबर्ड आपण एकदा चेक करायला पाहिजे. आणि त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणायला लागते मला असं वाटते आपण एकदा आदित्यचं कबर्ड चेक करूया का. आदित्यचं कबर्ड चेक करूया का म्हटल्यावरती सावनी चिडते आणि सिरियसली मुक्ता म्हणजे तुला आता या सगळ्यामध्ये माझ्या मुलावरती संशय आहे का. मुक्ताच्या मनामध्ये ठाम निश्चय होतो की या सगळ्यामध्ये नक्कीच सावनीने आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याच मुलाच्या कपाटामध्ये चावी लपवून ठेवण्याची शक्यता आहे. त्यावरती सावनी म्हणते नाही तुला काय वाटतं माझा आदित्य हा चोर आहे का. म्हणजे या सगळ्यामध्ये तू जे काही बोलतेस ना तू डायरेक्ट आदित्यवरती आरोप करतेस. बघ हा सागर तुझी बायको आपल्या मुलावरती असा आरोप करते आहे. यावर सागर म्हणतो सावनी जरा गप्प बस. त्यावरती मुक्ता म्हणते मी बिलकुल आदित्यवरती आरोप वगैरे काही करत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की या रूम मध्ये आदित्यचं कपाट आहे आणि आदित्य कुठे त्याचं कपाट स्वतः आटपतो. तुम्हीच तर आटपता ना. त्यामुळे आपण आदित्यच्या रूमची झडती घेतली म्हणजे आदित्यवरती संशय घेतला असं नाही ना होत. त्यामुळे एकदा पाहूया की नक्की काय आहे ते. असं म्हटल्यावरती सागरला सुद्धा हे सगळं पटतं आणि सागर म्हणतो बाजूला हो सावनी बघू दे मला आदित्यचं कबर्ड. असं म्हणत मग मात्र आदित्यच्या कबर्डमध्ये झडती घ्यायला सुरुवात होते. पण त्या कबर्डमध्ये पण चावी नसतेच. त्यामुळे आदित्यच्या कबर्ड जरी उचकाउचक केली असली तरी चावी तिकडे नसल्यामुळे स्वाती इकडे तिकडे पाहते, मुक्ता पाहते. आदित्यच्या कबर्डची झडती चालू असते. आदित्यच्या कबर्डची झडती चालू असताना इकडे सावनी डाव साधते कारण इकडे लकी हाताची घडी घालून त्या कबर्डकडेच पाहत असतो आणि मग सावनी तोच डाव साधते आणि लकीने एक काळं जॅकेट घातलेलं असतं. त्या काळ्या जॅकेटमध्ये ती चावी लपवून टाकते. चावी लपवून टाकल्यावरती इकडे आता सावनी बिनधास्त होते. आता कुठेही शोधा काहीही शोधा माझी झडती घ्या, चावी तर माझ्याकडे नाहीच आहे. मग इकडे आदित्यचं पूर्ण कपाट उचकलं जातं, सगळ्या वस्तू काढल्या जातात पण कुठेही चावी मिळत नाही. रूमचा पूर्ण छोटानी छोटा कोपरा बघितला जातो पण चावी कुठे सापडत नाही. आता मात्र चावी न सापडल्यामुळे सगळेजण पॅनिक होतात. त्यावरती सावनी म्हणते अच्छा झालं ना माझ्या रूमची झडती घेऊन झाली ना मग आता बाकीच्यांच्या पण रूमची झडती घ्या. जा लकीच्या रूमची झडती घ्या, स्वातीच्या रूमची झडती घ्या, कोमलच्या रूमची झडती घ्या. जा पहिले लकीच्या रूमची झडती घ्या बरं. असं म्हणत ती डायरेक्ट लकीवरती आरोप करते. लकी म्हणतो माझा काय संबंध, मी कशाला ही चावी घेऊ, ही चावी घेऊन मला काय करायचं आहे, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची चावी वगैरे काही नाहीये. असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते सागर मला काय वाटतं माहितीये का, दुसरं कुणाच्या रूमची झडती घेण्यापेक्षा आपण आधी आपल्या रूम मध्ये पाहिलं तर. चला ना एकदा पुन्हा आपल्या रूम मध्ये नीट पाहूया, कुठे डाव्या उजव्या हाताने आपण चावी ठेवली असेल तर ती आपल्याला सापडेल. असं म्हणत मुक्ता सुवर्ण मध्य काढते. त्यावरती सावनी म्हणते वा वा मुक्ता ही तुझं ना बोलणं, म्हणजे जर का माझ्या रूमची झडती घ्यायची आहे तर ती झडती घेऊ दे, पण बाकीच्यांच्या रूमची झडती घ्यायची आहे तर तू आधी तुझ्या रूमची झडती घ्यायची म्हणून बोलणार. हे बरं आहे, म्हणजे माझ्या रूमची झडती घेताना तुम्हाला कोणाला काही वाटलंच नाही. पण कोणी सावनीच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीये, सावनीला कोणी भाव पण देत नाहीये. त्यामुळे आता सावनी चिडते आणि बाकी सगळेजण मुक्ता आणि सागर यांच्या रूमच्या मध्ये बघायला किंवा त्यांच्या रूम मध्ये चुकून अडकले का चावी हे पाहण्यासाठी जातात. इकडे सावनी सुटकेचा निश्वास सोडते आणि सावनी विचार करते हुश बरं झालं, आता एक ड्रामा तर पूर्ण केलेला आहे, आता पुढचा ड्रामा मला सुरू करायला पाहिजे. पुढचा ड्रामा म्हणजे या सगळ्यामध्ये आता म्हणजे आता आपल्या रूमची झडती झाली पण लकीच्याच पॉकेटमध्ये जी चावी आहे ती सगळ्यांच्या समोर आणली पाहिजे. आता हे सगळं केलं ना की अजून मला बाकीच्या हे कशात मजा येईल. असं म्हणत सावनी आता खूपच खुश होते आणि ती बाहेर येऊन बसते. तोपर्यंत लकी आता इकडे डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर बसलेला असतो. तो मुक्ताची वाट पाहत असतो की कधी एकदा मुक्ता येते आणि त्याला दोघांना क्लिनिक मध्ये जाता येतं. तोपर्यंत सावनी तिकडे येते आणि लकी कर रे कर, गेम खेळ, अजून काही खेळ, मज्जा कर, पण या सगळ्यामध्ये तुझाच गेम होणार आहे याची तुला अजिबात कल्पनाही नाहीये.
तुझा गेम असा होणार आहे ना की तुला या सगळ्यामध्ये आता मात्र घराच्यांच्यावरती विश्वासच बसणार नाहीये असं म्हणत सावनी आता लकीच्या मनामध्ये नको नको ते भरवण्याचा प्रयत्न करणार असते. पण मुक्ता हुशार असते. मुक्ताचा पूर्णपणे लकीवरती या वेळेला विश्वास असतो. लकी असं काही करणार नाही हे मुक्ताला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीचा डाव हाणून पाडणार असते. तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणत असते, काय मिळाली का चावी, झाली का झडती, लकी तू पण जा की बघायला. लकी म्हणतो, तू गप ग, माझं डोकं खाऊ नकोस तू इथे, एकदाच मी आधीच टेन्शन मध्ये आहे असं म्हणत लकी मोबाईल मध्ये असतो. आणि तुला काय पडलंय, तुझ्या रूम नाही ना सापडली, मग तुझं तोंड बंद ठेव, मला या सगळ्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तो मुक्ताला आवाज देतो, मुक्ता वहिनी झालंय का, आपल्याला क्लिनिक मध्ये जायचंय ना, मुक्ता बहिणी तुझं उरकलंय का असं म्हणत तो मुक्ताला आवाज देत असतो. इकडे मुक्ताला आवाज देत असताना मुक्ता मात्र चावी शोधण्यामध्ये गुंग असते. तोपर्यंत इकडे आता लकी म्हणायला लागतो, मुक्ता वहिनी मी खाली आहे, तू ये लवकर खाली असं म्हणत तो आपलं जॅकेट उचलतो आणि जॅकेट उचलून तो खाली जायला निघणार. त्याच वेळेला सावनीने ठेवलेली चावी जॅकेट मधून पडते. आता सावनी गडबडते, हे काय लकी, अरे हे काय आहे सगळं, म्हणजे आता ही चावी सागर आणि सगळे शोधतायत, ती चावी तुझ्या रूम मध्ये सापडली, तुझ्या पॉकेट मध्ये सापडली. बघितलंस किती हिपोक्रेसी आहे ती, तू या सगळ्यामध्ये चावी चोरलीस आणि तुझ्यावरती कुणाचा आरोपच नाहीये, या सगळ्यामध्ये कुणी तुला विचारतच नाहीये, सगळे माझ्यावरती चिडलेत, मला विचारतायत पण तुला कोणी विचारायला मागत नाहीये असं म्हणत सावनी आता कांगावा करायला लागते की या सगळ्यामध्ये लकी ने चावी चोरली आणि तिचा आरडाओरडा एकदम चालू होतो. त्याच वेळेला सागर, मुक्ता या बाहेर, माझ्यावरती घाणेरडे आरोप करताय ना, लवकर बाहेर या आणि आपल्या भावाचे प्रताप बघा असं म्हणत ती आरडाओरडा करायला लागते. सगळेजण आता इकडे सागरच्या रूम मध्ये असतात, ते सगळेजण धावत पळत बाहेर येतात. सगळेजण धावत आल्यावरती इकडे आता सावनी सांगायला लागते, ही बघ चावी. सागर म्हणतो, या चावी सापडली, बरं झालं चावी सापडली, कुठे होती ही चावी असं म्हणत सागरने प्रश्न विचारल्यावरती इकडे आता वाढवून चढवून सांगत सावनी म्हणते, ही काय, ही चावी लकीच्या ह्याच्यातनं खाली पडली, हो की नाही लकी, खरं बोला, आता तू काहीतरी जुगवाजुगी करू नकोस, तुझ्या ह्याच्यातून चावी पडली की नाही, लकी खरं बोल. यावरती मुक्ता म्हणते, काय झालं लकी, यावरती लकी काही बोलत नाही. तर आता सावनी म्हणते, बोल लकी, तुझ्याकडून चावी पडली ना. लकी म्हणतो, हो चावी तर माझ्या पॉकेट मधून पडली, पण ती इकडे कशी आली, काय आली, मला याचं खरंच काही माहित नाही दादूस, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी चावी का घेईन, ही चावी घेण्यासाठी मला काय कारण, मला नाही नको ही चावी पडली असली माझ्या ह्याच्यातून तरी सुद्धा मी ही चावी घेतली नव्हती, हे 100% असं म्हणत लकी आपली बाजू समजावून सांगत असतो. आणि किती काही झालं तरी तो आरोप हा मान्य करायला तयार नसतो. त्यावरती आता इकडे सागर म्हणतो, तुला काही मी आज नाही ना ओळखत. यावरती इंद्रा म्हणते, मला माहितीये लकी तू हे काही करणार नाहीस, तू या सगळ्यामध्ये चावी घेणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. यावरती सागर म्हणतो, आई बाद झालं, याच्या आधी सुद्धा मम्मी लकीने काय केले आपल्याला माहिती आहे ना, लकी किती खालच्या पातळीला जातो माहिती आहे ना, त्याला कसलंही कारण लागत नाही हे सगळं करण्यासाठी, त्यामुळे लकीला पाठीशी घालणं बंद करा. या आधी सुद्धा अशी काही कारस्थानं लकीने केलेत की आपला त्याच्यावरती विश्वास पण बसला नव्हता, पण आता माझा पूर्णपणे विश्वास आहे की याने चावी घेतलेली आहे. यावरती इकडे आता लकी म्हणतो, पण दादूस मला ती चावी घेण्याचं काय गरज पडले, मी का घेईन ती चावी. यावरती सागर म्हणतो, तुला कोणत्याही गोष्टीसाठी काही कारण लागत नाहीस, तू कधीही काहीही करू शकतोस याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणत तो लकीवरती चिडतो. लकी आपली बाजू समजावून सांगत असतो, दादूस मी हे नाही केलंय, पण सागर या वेळेला काही ऐकायला तयार नसतो, कारण आतापर्यंत लकीने केलेल्या चुका या खूप अक्षम्य असतात आणि त्याच्यात लकी ही तर चूक नक्कीच करू शकतो असं सागरला वाटतं. तुला कशासाठी पैशाची गरज लागली, का तू चावी घेतलीस असं म्हणत असताना लकी सांगतो, दादू सारे विश्वास ठेव, मी खरंच काही करणार नाहीये. यावरती मुक्तामध्ये येते, कारण सागर चिडतो आणि आता लकीच्या अंगावर धावून जातो. मुक्तामध्ये येते आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं करू नका. यावरती सागर म्हणतो, तुमचा म्हणजे काय, मी सोडून बाकी कुणाला विश्वास वाटत नाहीये का की लकी हे सगळं करू शकतो म्हणून. यावरती आता इकडे मुक्ता सांगते, नाही या वेळेला तरी मला पूर्णपणे खात्री आहे की लकीने हे असं काही केलेलं नाहीये 100%. यावरती सागर म्हणतो, तुम्ही दरवेळेला हा असा आंधळा विश्वासच ठेवत बसा,
तुमच्या डोळ्यावरती झापडं बांधलेत सापडं. तुम्हाला समजत नाहीये का की हा कधीही काही करू शकतो? यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, नाही, मला त्याच्या डोळ्यात दिसत आहे खरेपणा. या वेळेला लकी चुकलेला नाहीये. या वेळेला तुम्ही त्याच्यावरती आरोप करून खूप मोठी चूक करताय, हे मात्र 100%. असं म्हणत मुक्ता आता सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि लकीवरती ओरडण्यापासून थांबवत असते. तोपर्यंत सावनी विचार करते, नाही नाही, हीच ती वेळ आहे, मला याच वेळेचा फायदा घेतला पाहिजे, लकीची बाजू घेतली पाहिजे, तर आणि तरच मला कोणीतरी मजबूत साथीदार मिळेल. मग इकडे आता सावनी म्हणते, अरे सागर, असं काय करतोयस? लकी असं काही करणं शक्य नाहीये. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे ही मुलं आहेत ना, ही मुलं खेळत असतात. ही मुलं इकडे तिकडे खेळत असताना कदाचित या मुलांनीच ती चावी घेतली असेल आणि खेळता खेळता चुकून लकीच्या जॅकेटमध्ये टाकली असेल. काय माहिती, मुलांची सुट्ट्या पडल्यात ना, त्यामुळे त्यांची थट्टा मस्करी चालू असते. इंद्रा म्हणते, हा हा सागऱ्या, अरे असंच घडण्याची शक्यता आहे. बरोबर वाटतंय मला, म्हणजे पोरांनीच टाकलं असेल. तू नको रे लकीवरती अविश्वास दाखवू. असं म्हणत इंद्रा सुद्धा लकीची बाजू घेते. पण इतक्या चुका केलेल्या लकीवरती विश्वास ठेवायला सागर काही तयार नसतो. पण लकी चिडतो, म्हणजे काहीही न करता आपल्यावरती असा आरोप घेतला ते लकीला खूप 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 वाईट वाटतं आणि या सगळ्यामध्ये लकी तिकडून निघून जातो. घरामधलं वातावरण पूर्णपणे सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यातच आता इकडे सावनी विचार करते, मुक्ता आणि सागर, तुमच्या आयुष्यामध्ये मी कर्दनकाळ बनून आलेली आहे. काहीही झालं तरी तुम्हाला मी सुखाने राहू देणार नाही आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला चांगलाच धडा शिकवेन. असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन चालू असतात मुक्ता आणि सागरला वेगळं करण्यासाठी. तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरला शांत करत असते. सागर चिडलेला असतो आणि का तुम्हाला विश्वास बसत नाहीये की या सगळ्यामध्ये लकीने हे केलंय? यावरती मुक्ता सांगते, बाकी सगळा विषय सोडा, हा विषय डोक्यातून काढून टाका आणि 4 प्रेमाच्या गोष्टी माझ्याशी बोलू शकता ना तुम्ही. तुम्ही माझ्याशी 4 प्रेमाच्या गोष्टी बोललात तर तुमचा भार हलका होईल, तुम्हाला नॉर्मल वाटेल. थोडंसं काहीतरी प्रेमाच्या गोष्टी तरी बोलूया आपण. असं म्हणत मुक्ता सागरला 4 गोष्टी प्रेमाच्या बोलण्यासाठी सांगत असते. सागर मात्र अजूनही या सगळ्या गडबडीत अडकलेला असतो. पण मुक्ता या सगळ्यातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आपण प्रेमाने बोलूया असं म्हणत असते, जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये जरा रोमॅन्टिक टाइम घालवता येईल आणि सागरचा मूड सुद्धा चांगला होईल. हा मुक्ताचा प्रामाणिक हेतू असतो. या सगळ्यामधून मुक्ता आता लकीची निर्दोष सुटका कशी करणार आणि सावनीच दोषी आहे हे सत्य सागर समोर कसं आणणार, हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.